मी मोबाईल बंद करतोय, मोबाईलचा विषय नाही आहे. मोबाईल हात नाही लावायचा, ते जाऊ द्या की एवढं किरकोळ. तर फॅमिलीत मी आहे ना एक सुशिक्षित कॉक्रोच आहे बरं का. आणि खरंच कॉक्रोचसारखी माझी गत झालेली आहे. गेले 1 महिन्यापासून आहे ना शिरूर कासार तहसीलला मी एक लेटरसाठी आहे ना रिकव्हरी लेटरसाठी मी अर्ज केला नाही का. ते बँकेवाल्याने मला एक सांगितलं होतं की एक तहसीलमधून एक रिकव्हरी लेटर आणा की 2000चे हप्ते पडलेले आहेत मृत्यूनंतरचे, ते त्यांना शासनाला वापस पाठवावं लागतात. त्यासाठी मी ना 16/4/2026ला मी अर्ज केला. परंतु ते एक दिवसच काय त्यांचे लेटर द्यायचं 1 ते 2 दिवस लागू शकतात नाही का. परंतु त्याने 1 महिना लागलेला नाही. 1 महिन्यामध्ये ना मला 4-5 हेल्पटे मारायला लागले. मी गेलो का लगेच नाही आज ते साहेब आलेले नाही आहेत आणि उद्या या 2-3 तारीख दिल्या. मी 2-3 तारखेला आलो. माझं काम बुडून आणि इतकं लांबून 20-25 किलोमीटर आहे ना, मी काम बुडून 3-4 हेल्पटे मारले. आणि आज शेवटी मी आहे ना ठरवलं की आज नाही ना, आज आपण खरंच बेरोजगार कॉक्रोच आहेत. कारण की आहे ना घरचे म्हणते तुला हे काम दिलं आहे ते तुझ्याशी काम आहे ना. आणि इकडं आल्याच नंतर हे टेबलवरून तिकडं झुरासारख्या पैकी ते तिकडलं तिकडून तिकडे जा म्हणतंय. अशा प्रकारे आहे ना आमचं जवळपास महिना गेलेला आहे. तर आज मी निश्चय केलं की ऑन द स्पॉट आहे ना लाईव्ह कॅमेरासमोर मी जाणार आणि त्यांच्याकडून आहे ना लेटर घेणार. तर चाललेलं आहे मी, पाहूयात काय होतं तिथं. ऐका ना, ते म्हणजे साहेब नाही आलेले अजून पण. तुम्ही तर म्हणला साहेब तुम्ही 3 वेळेस मला हे तारखेला होते हे तारखेला येतं म्हणलात. आता हा ना तुम्ही किती दिवस झाले एवढे दिवस साहेबांनी निदान चेक करून साहेब करून एवढे मोबाईल तर बंद होईल, मोबाईलचा काही विषय नाही आहे. पण किती दिवस झाले तुम्ही सांगा ना, किती दिवस झाले तुम्हाला हे प्रकारे. हां तिकडे दिलंय ते. अहो पण किती 1-2 दिवसाचं काम आहे, लय त्याला 3 दिवसाचं, लय त्याला 8 दिवसाचं काम आहे. तेच तयार करीत असतो. हां पण नाही ना, ते म्हणते साहेबच नाही आले. मोबाईल बंद करा बघतो. मी मोबाईल बंद करतोय, मोबाईलचा विषय नाही आहे. मोबाईल हात नाही लावायचा, ते जाऊ द्या की एवढं किरकोळ कामाला इतके दिवस लावले तुम्ही का बरं. तिकडे हां बंद करू. ते तयार करीत. ठीक आहे, तर नंतर साहेबाकडे तुम्ही. तर फॅमिली पाहू शकतो तेव्हा एवढ्या किरकोळ कामाला एवढे दिवस लावते ते. आणि म्हणजे मला आतापर्यंत आला जवळपास खर्च याच्या मागं 2 ते 2.5 हजार रुपये बरं का. दिवसभराचं काम बुडून यायचं. मला 3-4 तारखे दिल्या, ते 3-4 तारखेला मी आलेलो आहे, परंतु एक कसलाच रिस्पॉन्स देत नाही आहेत. ऐका सत्य म्हणले ते इकडे दिलेलं आहे यांच्याकडं, तिथले ते अभिलेख होते ते म्हणले त्यांच्याकडे दिलेलं आहे प्रकरण. साहेब येणार कधी आहेत आता, रुजू कधी येणार. मग त्यांनी मला 3 तारखे दिल्या, मी 3 तारखेला आलो आहे. पण 3 तारखेला त्यांनी तेच कारण सांगितलेलं आहे. तुमच्याकडे नाही ना. इकडे गेलं का ते म्हणतात माझ्याकडे नाही आहे, आणि पलीकडे गेलं का म्हणतात माझ्याकडे नाही आहे. नुसतं ओढावडीचे काम लावलेले त्याने. अरे ते अजून साहेब नाही आले सर, किती दिवस झाले. त्याने मला परत 3 तारखेला 3 तारखेला आलो, परत काय अजून साहेब नाही आलेले. ते एवढं किरकोळ कामाला एवढे दिवस लावायचं का. माझे म्हणजे जायच्या याच्याने दिवस माझं रोजंदारी उडायचं माझे जवळपास 3-4 हजार रुपये गेले एवढं किरकोळ कामाला. आणि ते साहेबाचा नंबर द्या म्हणलं तर नंबर देणार, त्याच्या वेळेस रुजू येतील त्यावेळेस. हे इथलं जे म्हणजे हे देणार आहेत ना आपल्या पावती, त्यांना विचारलं. ते म्हणले मंचार साहेबाकडे जा. मी तिकडे गेलो, ते म्हणतात माझ्याकडेचं काहीच नाही, संबंधच नाही म्हणतात. इथं ते हे जे पावती ज्यांनी दिली मला त्यांना. शेजारी हे गाडेकर म्हणून त्याच्याकडे दाखवायचं, त्याच्याकडे माहिती गेलेली. ठीक आहे, तर आपण इथून यायने सांगितलं आता गाडेकर साहेबाकडे जा. गाडेकर साहेब कोणते. गाडेकर साहेब हा करतोय हे प्रकार बघा ना. मोबाईल होईल पण ना. तुम्ही आता मला 3-4 तारखेला दिली, मी 3-4 तारखेला आलो नाही. माझं फक्त काम काय अर्ज घेणे ते विभागात देणे, मला काय माहिती. तुम्हाला त्या साहेबांचा नंबर द्या मला, नागरगोजे साहेबांचा, त्यांचा पण नंबर दिला नाही तुम्ही. त्यांचा ऍक्सिडेंट झालाय, ते 15 दिवसापासून रजेवर आहे. 15 दिवस कसं झाला, महिना झाला रजेवर आहे. कोणी येतं काही हां
कधी एक हे कधी गेले चौथ्या महिन्यातला ते चौथ्याच महिन्यात हं. नागरगोजी साहेब म्हणून त्यांच्याकडे सेक्शन आहे हं. त्यांना गाडीने डॅश दिलाय हं. ते डॅश दिल्यामुळं पण ऐका त्यांचा नंबर पण देणार मी त्यांना कॉल करून येईन ना त्याच्या वेळेस येतील तेव्हा 3 तारीख दिली आम्ही 3 तारखेला आलो त्यांचा नंबर अहो काम बुडून यावं लागतंय आम्ही तुमच्यासारखे मोठे माणसं नाहीत आम्ही काम बुडून येतो आमचे 5-6 रुपये रोज होते प्लस आमचं खर्च वेगळंच होते एवढं उन्हात आणायचं येतात तुम्ही एक तारीख सांगा ना तुम्ही 3 तारखेला सांगितलं तुम्ही 3 तारखेला आलो का नाही मी कधी वारले दादा हे 2/10/2025 ला यांचा अर्ज काढा ना कुठे आहे ते आपण योगेश कडून पत्र बनवून देऊ याचं लगेच 3 दिवसाचं काम आहे सर साहेबाच्या सेनेटर विषय मिटून टाकायचा अहो किरकोळ मला अजून पुढे भरपूर प्रोसेस मला पुढे पण त्याची लगेच त्याला करून देऊ आपण हे जर तुझी जबाब- कारण की जो एक्सपायर व्यक्ती आहे का तो आमच्या मेन कुटुंबात येते जेवढे पैसे आहेत का एवढे आहेत त्यांच्या अकाउंटवर येते यांच्याकडून चावी घ्या मॅडम मॅडम कुठे गेले होते बोलल्याशिवाय काहीच होत नाही. काय होय मेन बरं का सर मेन बरं का दादा तुला काय सांगायला लागलो हे बघ. माणसंच नाही तिथं 4-5 अहो माणसं पण आहेत. किती दिवस झाले सर ते साहेब बघ, किती दिवस झाले एक मिनिट तिकडे बघ हे बघ. एक मी- 2 3 अरे बघ ना एक मिनिट थांब ना एक मिनिट तुझं सगळं म्हणणं मान्य आहे. सर, एक महिना झाला, एक अरे महिना. दादा, ऐक ना एक मिनिट फक्त ऐक ना ऐक एक मिनिट 1 2 3 लोक नाही दादा इथं जे घेतलं तर त्याला मॅडम घेतलं तात्पुरत्या कामाला माणसं काय झालेत माहिती का यांची इथं जे होतं ते मूळ त्यांची बदली झाली आणि तुझं जे काय यांच्याकडे काम आहे त्यांचा ऍक्सिडेंट झाला सर एक महिन्यापासून ऍक्सिडेंट झालं काय त्यांचा हातपाय मोडल्यावर त्यांना आता काय सांगू ऐका सर पण हे- लगेच ये म्हणून त्यांच्या परस्पर काम होऊ शकते होणार नाही असं नाही कोणाकडे टपाल गेलं पाहिजे ना ते मी तुला काय मी काय म्हणतोय मी तुझं काम थोडं आहे, 5 मिनिटं. नायब साहेबांना मी 2दा बोललोय बनवून ठेवली पण ते सही नाही. नागरोळी साहेब असलं दिलेश प्रमाणपत्र वगैरे घे ना पुरावा घेऊन टाका सगळं त्यांना जोडून दिलेलं 1 महिन्यापूर्वीच द्यायचे का मृत्यू प्रमाणपत्र वगैरे चेक करून घेऊ असतो नागरोळी साहेब नव्हतं दिलेश नव्हतं तुम्हाला त्याला अर्जंट पाहिजे काय करून बदे बघा त्याच्यानंतर हे काय करायला लागले मला नाही का कॉक्रोचसारखं इकडून इकडे नुसते मिळून राहिले तर आज त्यांना कळाले की कॉक्रोचची काय पॉवर असते ती फायनली घेतलेलं आहे कॉक्रोचची पॉवर तुम्हाला कळालीच असेल